शासकीय तंत्रनिकेतन पुणे 1987 ते 92 वसतिगृह विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा वेल्ह्यात उत्साहात संपन्न। महाराष्ट्रातील 71 माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती। दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करत जपली सामाजिक बांधिलकी। वेल्हे शासकीय तंत्रनिकेतन पुणे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे येथील 1987 ते 92 या शैक्षणिक वर्षातील वसतिगृहातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन 2026 मेळावा वेल्हे तालुक्यातील शांताई रिसॉर्ट येथे अत्यंत उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडला। संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून तब्बल 71 माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला। केवळ भेटीगाठी आणि मनोरंजनापुरता मर्यादित न राहता मैत्री, प्रेरणा, ज्ञान, अनुभव, समाजसेवा आणि आनंदाचा अविस्मरणीय उत्सव म्हणून या मेळाव्याची नोंद झाली। सामाजिक उपक्रम। दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप। या स्नेह मेळाव्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक बांधिलकी जपत वेल्हे तालुक्यातील दुर्गम भागातून शाळेसाठी दररोज मैल पायी चालत येणाऱ्या 3 विद्यार्थी आणि 5 विद्यार्थिनींना एकूण 8 गरजू आदिवासी विद्यार्थी सायकलींचे वाटप करण्यात आले। शिक्षणाची वाट सोपी करणाऱ्या या सायकली मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हाच या मैत्रीचा सर्वात मोठा पुरस्कार ठरला। आठवणींना उजाळा आणि सांस्कृतिक रंगत। 2 दिवस चाललेल्या या सोहळ्यात गप्पा, हास्य, नृत्य आणि विविध उपक्रमांची रेलचेल होती। शनिवारी रात्री रंगलेली मैफिल, मित्रांचा नृत्याविष्कार आणि हास्य विनोद यामुळे प्रत्येक क्षण अविस्मरणीय ठरला। अनेक वर्षांनंतर भेटलेल्या मित्रांनी वयाचे भान विसरून पुन्हा एकदा तारुण्यातील दिवस अनुभवले, तर प्रथमच सहभागी झालेले मित्रही या प्रवाहात सहज सामावून गेले। प्रेरणादायी सत्रे आणि विशेष उपस्थिती। कॅप्टन डॉक्टर तुषार घाटे भारतीय सैनिकांचे समर्पण, त्याग आणि राष्ट्रसेवेची प्रेरणादायी ओळख करून दिली। श्री चारुदत्त जोशी आर्थिक शिस्त आणि भविष्यासाठी आर्थिक नियोजनाचे महत्त्व पटवून दिले। श्री विनायक शेणकर जीवनमूल्ये, नेतृत्व, कर्तव्य आणि योग्य निर्णय क्षमतेचे धडे दिले। सोबतच आपल्या प्रभावी निवेदन शैलीने संपूर्ण कार्यक्रमात वेगळीच ऊर्जा भरली। श्री सुधीर मांदळे त्यांनी कैलास पवार, किरण वैद्य आणि गिरीश करंदीकर यांची घेतलेली मुलाखत स्नेहसंमेलनातील सर्वात रंगतदार सत्र ठरले। श्री विठ्ठल माने अध्यात्म या विषयावर चिंतनशील मनोगत व्यक्त केले। उत्कृष्ट नियोजन आणि संयोजन, आयोजन व संकल्पना डॉक्टर देवेन सूर्यवंशी यांच्या दूरदृष्टीचे मार्गदर्शन, उत्कृष्ट नियोजन आणि सर्व मित्रांना एकत्र आणण्यासाठी घेतलेली अथक मेहनत या मेळाव्याचा मुख्य पाया ठरली। यजमानपद श्री सुनील कोळपे यांनी यजमान म्हणून उत्तम जबाबदारी पार पाडली आणि आदिवासी विकासासाठीच्या त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची प्रेरणादायी ओळख करून दिली। समन्वय व व्यवस्थापन श्री मनीष रामटेके यांनी उत्कृष्ट समन्वय साधला, तर श्री सतीश ढवळे यांनी अत्यंत शिस्तबद्ध व पारदर्शकपणे आर्थिक व्यवस्थापन सांभाळले।